विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्समध्ये तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस खूप महत्वाचा आहे बरं का. कंटाळा करायचा नाही. पहिली गोष्ट म्हणजे आणखीन एक महत्वाचं. 5 दिवस सुट्टी आहे, तर आज जरा रिलॅक्स. आपलं मन आहे ना थोडं विचित्र आहे. ते कायम आपल्याला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न करतंय. कशाला? राहू दे की. मी तुम्हाला सांगतो, मी एक ना Instagramवरचा व्हिडिओ बघितला बरं का. ॲक्चुअली कॉमेडी व्हिडिओ होता. तर तो काय सांगत होता माहिती का माणूस? मुलांना मोटिव्हेट करत होता. तो म्हणत होता, "अरे, आपल्या वडिलांची किती प्रॉपर्टी आहे, बघतोयस ना तू. कशासाठी मग टेन्शन घ्यायचं? हे आपलंच आहे. कशाला हे पेपरची काळजी? कशाला एवढं घाबरायचंय? वडिलांनंतर आपलंच होणार आहे." म्हणजे बघा, त्याची म्हणण्याची मेथड कशी होती, की सगळं आपलंच आहे, सगळं आई-वडिलांनी आपल्यासाठी करून ठेवलंय, कशाला टेन्शन घ्यायचं? तू निवांत राहा. आपलं मन पण असंच असतं. आपल्याला आळशी बनवतं ते. ओके. आपल्याला ते असं चुकीच्या दिशेला नेण्याचा प्रयत्न करतं बरं का. मी तुम्हाला सांगतो, हां, ठीक आहे, तुमचं नसेल तसं, पण मी माझा बाबतीत अनुभव घेतलाय. समजा जिमला जर जायचं असेल, "राहू दे की आज एक दिवस, झोपूया थोडंसं." असं होतं, पण हे टाळायचंय. का टाळायचंय? कारण आजचाच दिवस महत्वाचा आहे. आज आपल्याला अजून एक टॉपिक संपवायचा आहे. याच्या अगोदर तुम्ही 2 टॉपिक संपवले, जवळ-जवळ 10 मार्काची तयारी झालेली आहे. तर ते व्हिडिओ बघितले नसतील, तर त्या व्हिडिओपासून सुरुवात करा. पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3. मी एवढंही बोललोय मुलांना, की तुमचं मराठी असेल तर बाळांनो प्लीज मराठी करा. तो पेपर हिंदी, मराठीचा अभ्यास करा. ते पेपर झाल्यानंतर हे ओळीनं पाठ सगळे फॉलो करा. ओके. बरं, मग आता पार्ट 3 मध्ये आपल्याला कोणता टॉपिक संपवायचा आहे? करंट इलेक्ट्रिसिटी विथ ऑप्शन 6 मार्क आहे. आणि जे मगाचे टॉपिक ह्याच्या अगोदरचे टॉपिक होते मॅग्नेटिक मटेरियल त्यांचं वेटेज पण छान होतं बरं का, लक्षात घ्या. मॅग्नेटिक मटेरियल विथ ऑप्शन 5 मार्क आलाय आणि ड्युअल विथ ऑप्शन 5 मार्क आला. म्हणजे जवळ-जवळ 16 मार्क होतील जर ह्याची तयारी केली तर. सर पण टॉपिक अवघड आहे. इंजिनिअरिंगला तुम्हाला डीसी सर्किटमध्ये हे सगळे पॉइंट्स आहेत तसे आहेत. मग कुठला पहिला पॉइंट? क्रिचॉफ्स करंट लॉ. अल्जेब्रिक सम ऑफ करंट ॲट एनी जंक्शन इक्वल्स टू 0. जंक्शन लॉ आहे. बरोबर आहे. तिथं लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ चार्ज शी रिलेटेड आहे तो. हा जो दुसरा आहे ना, तो लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. तुम्हाला सांगतो, फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स एनर्जीशी रिलेटेड आहे. सेकंड लॉ हीटशी रिलेटेड आहे. ओके. करंट लॉ चार्जशी संबंधित आहे, कन्झर्वेशन ऑफ. व्होल्टेज लॉ कन्झर्वेशन ऑफ एनर्जीशी संबंधित आहे. एमसीक्यू आहेत रे बाळांनो. बरं, तिसरा प्रश्न आहे डिफाइन पोटेन्शियल ग्रेडियंट फॉर्म्युला तुमच्या समोर आहे. ओके. हे परीक्षेत आलेले प्रश्न आहेत. मला खूप खात्री आहे, की या दोघांपैकी प्रश्न येऊ शकेल यावर्षी. ओके. हे रिपीट झालेलं आहे बरं का बऱ्यापैकी. हा पण रिपीटेड क्वेश्चन आहे. पोटॅन्शिओमीटर आणि व्होल्टमीटर मधला डिफरन्स करत असताना बाळांनो, जर तुम्हाला हा डिफरन्स एक्झाममध्ये नाही आला आणि असं आलं तर गिव्ह युजेस ऑफ पोटॅन्शिओमीटर. मग ह्यात आहेत ना ॲप्लिकेशनमध्ये सॉरी डिस्टिंग्विशचे पॉइंट जेव्हा कराल ना, तेव्हा पोटॅन्शिओमीटरचं एक ॲप्लिकेशन तर नक्की असेल, की पोटॅन्शिओमीटरचा वापर करून आपण इंटरनल रेझिस्टन्स फाइंड आउट करू शकतो. व्होल्टमीटरचा वापर करून आपण इंटरनल रेझिस्टन्स फाइंड आउट करू शकत नाही. डिस्टिंग्विश 4 पॉइंट तरी करायचे परफेक्ट हां. त्याच्यानंतर मूव्हिंग कॉइल गॅलॉनमीटरला ॲमीटरमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. त्याला व्होल्टमीटरमध्ये कन्व्हर्ट करायचं आहे. आणि या दोघांसाठी मी इथं लिहितो YouTube आणि त्यापुढे लिहितो एस-टी. आता एस-टी म्हणजे काय? सह्याद्री ट्युटोरियल. मग आपल्या चॅनलवरती तुम्ही सर्च करा. एम-सी-जी ॲज अन ॲमीटर सह्याद्री ट्युटोरियल असं सर्च करा. 10 ते 15 मिनिटाचा व्हिडिओ मिळेल. 10 ते 15 मिनिटं मॅक्स टू मॅक्स. न्यूमेरिकल पण सॉल्व्ह असणार आहे त्यात आणि सगळं थिअरी पण दिलेली असणार आहे. सगळ्यात सोपे हे 2 पॉइंट आहेत. एमीटर म्हणजे काय? शंट रेझिस्टन्स पाहिजे. व्होल्टमीटर म्हणजे काय? हाय व्हॅल्यू रेझिस्टन्स सीरीजमध्ये पाहिजे. एमीटर सर्किटमध्ये सीरीजमध्ये जोडतात. व्होल्टमीटर मात्र पॅरलल अरेंजमेंट असते. बघा, व्होल्टमीटर पूर्ण इलेक्ट्रिकल सर्किटमध्ये जोडताना पॅरलल अरेंजमेंट असते. पण व्होल्टमीटर तयार करताना सीरीज व्हॅल्यू हाय व्हॅल्यू सीरीज रेझिस्टन्स वापरतात. एमीटर सीरीजमध्ये जोडतात सर्किटमध्ये, पण तो तयार करण्यासाठी लो व्हॅल्यू शंट रेझिस्टन्स गॅल्व्हॅनोमीटर बरोबर पॅरलल असतो, लक्षात घ्या. ओके. हे करा. त्याच्यानंतर व्हीटस्टोन नेटवर्क R1/R2 इक्वल्स टू R3/R4 ही बॅलन्सिंग कंडिशन आहे. अतिशय महत्वाचं आहे. ओहम्स लॉ वापरून करा. नाही तर किर्चॉफ्स व्होल्टेज लॉ वापरा, सगळ्यात सोपं. अर्ध्या लूपला वेगळं वापरायचं, अर्धा लूप कंपेअर करायचं, रेशो घ्यायचा. मग रेशो तुम्हाला मिळतो R1/R2, R3/R4. मीटर ब्रिज, केल्विन्स मेथड, ओके, हे तुम्हाला करायचंय. पण थांबा, आता या वर्षी परीक्षेत हा प्रश्न येणार. मीटर ब्रिज मध्ये एरर कुठल्या कुठल्या गोष्टींमुळे होते? सोर्स ऑफ एरर आणि त्या मिनिमाइज कसं करायचं? हाऊ एरर्स कॅन बी मिनिमाइज्ड. ओके. हाऊ एरर कॅन बी मिनिमाइज्ड हा महत्वाचा आहे. केल्विन्स मेथड बघा, मीटर ब्रिज
ही नल डिफ्लेक्शन मेथड आहे. केल्विन्स मेथड ही इक्वल डिफ्लेक्शन मेथड आहे. एमसीक्यू शोधा इक्वल. पोटॅन्शिओमीटरचं प्रिन्सिपल करा. ही डायरेक्ट मेथड आहे. ही सम अँड डिफरन्स मेथड आहे. ईएमएफ कंपेअर करण्यासाठी हे स्मॉल आर म्हणजे इंटरनल रेझिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. ते डेरिव्हेशन येऊ शकतं. हे आलं तर बाकीचं काही येणार नाही. हे डोक्यात ठेवा. पुन्हा सह्याद्री ट्युटोरियल्स वरती व्हिडिओ आहे. पोटॅन्शिओमीटर सर्च करा. तुम्हाला ना सांगतो माझ्या मेथडच वेगळे आहेत. मी तुम्हाला सांगतो पोटॅन्शिओमीटरचा कुठलाही न्यूमेरिकल असू दे. आम्ही पहिला करंटची व्हॅल्यू फाइंड आउट करतो. E/R प्लस आर. नंतर व्ही फाइंड आउट करतो. I इंटू आर. नंतर के फाइंड आउट करतो. के फाइंड आउट करतो. V/L. आणि नंतर मग जो सेल आहे ना मग E1 इक्वल्स टू के आणि त्याची बॅलन्सिंग लेंथ L1. या स्टेप ठरलेले आहेत. पुस्तकात 2 प्रॉब्लेम असे आहेत जिथे तुम्हाला फक्त व्ही विचारतील. बस ना मग स्मॉल आर म्हणजे रेझिस्टन्स. सॉरी स्मॉल आर म्हणजे इंटरनल रेझिस्टन्स. हा एक्सटर्नल रेझिस्टन्स आहे. ईएमएफ आहे आय. जरा शोधायचं म्हणलं तर सापडतील पुस्तकात, पण आता मला वेळ घालवायचा नाहीये. तुम्हाला द्यायचा किती प्रश्न झाले? 11. वेळ किती लागेल? खूप लागेल. कोणत्या प्रश्नाला वेळ लागणार आहे याला? नाही. इथं वेळ लागेल पोटॅन्शिओमीटरला बरं का. घाबरू नका. डायग्राम तरी करा ना पोटॅन्शिओमीटरचं त्या ॲप्लिकेशनचे. पोटॅन्शिओमीटरचं काय सांगू का क्लिअरली, की प्रिन्सिपल काय सांगू का? पोटेन्शियल डिफरन्स बिटवीन एनी टू पॉइंट्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ ऑफ वायर बिटवीन दीज टू पॉइंट्स. झालं हीच तर प्रिन्सिपल आहे की पोटेन्शियल डिफरन्स लेंथला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं आणि व्ही अपॉन एल कॉन्स्टंट असतो त्यालाच के म्हणतात. पोटॅन्शियल ग्रेडियंट किंवा पोटॅन्शियल ड्रॉप हे लक्षात घ्या. ओके प्रश्न आहेत अजून. युजेस ऑफ पोटॅन्शियोमीटर मग अशी नाही काय सांगितलं इंटरनल रेझिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी आणि अजून भरपूर युजेस शोधा. डिस्टिंग्विश बिटवीन अॅमीटर व्होल्टमीटर. हे बघा अॅमीटर व्होल्टमीटर. अॅमीटर करंट मोजतोय हे पोटॅन्शियल डिफरन्स मोजतोय. अॅमीटर सेरीज मध्ये जोडतात हे पॅरलल मध्ये जोडतात. अॅमीटरचा रेझिस्टन्स खूप लो असतो याचा रेझिस्टन्स हाय असतो. आयडियल व्होल्टमीटरचा रेझिस्टन्स किती असतो चेक करा. MCQ आहे आयडियल व्होल्टमीटरचा रेझिस्टन्स. ओके आता हे सेक्शन सांगतो. 6 मार्काचा आहे ना टॉपिक. 6च्या 6 मार्काला न्यूमेरिकल येत नाहीत बाळांनो. 6च्या 6 मार्काला न्यूमेरिकल येत नाही तर न्यूमेरिकलचं वेटेज 2 मार्काचं असलं तर 4 मार्काची थेअरी येणार आहे. MCQ KVL KCL वरतीच येणार आहेत लक्षात घ्या. ओके हे प्रश्न सोडून आता काही दुसरं येऊ शकत नाहीये लक्षात घ्या. आणि मग आता काय काय अभ्यास करायचा आहे लक्षात घ्या. आज करायचंच आहे 11 वाजेपर्यंत 12 वाजेपर्यंत करा अभ्यास. ओके 6-7 तासाची झोप घ्या. नेक्स्ट डे आपलं शेड्यूल पुन्हा स्टार्ट होणार आहे अगदी पहाटेपासून. मग लवकर उठायचं. मी ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओत बोललोय कमीत कमी 6ला तर उठा. उठा आणि अभ्यास करा लक्षात घ्या. ओके बर IMP क्वेश्चन येतीलच का? एवढं केलं तर बास होईल का? बास होईल बाळा रे एवढं केलं तरी बास होईल. सिरियसली विनाकारण ओव्हर थिंकिंग करू नका. मन जितकं शांत ठेवता तेवढं ठेवा. चांगला अभ्यास करा. पेपर सोपाच असणार आहे. ऑल द बेस्ट.